श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात इतर सणांबरोबर नवरात्रीलाही विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गे मातेची मनोभावे सेवा करून तिच्यातल्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो. तसेच दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे सुवासिनींकडून तिची ओटी भरली जाते. हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजेच तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातील मातृत्वाचा सन्मान करणे. यासाठी देवीची ओटी भरली जाते. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तुम्ही देखील देवीची ओटी भरणार असाल तर ती ओटी कशी भरावी हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ओटी भरताना गरजेची असते ती साडी, नारळ आणि खण. देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नये, तर त्याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा या रंगांच्या साड्या देवीच्या ओटीत ठेवा. एका ताटात साडी ठेवा आणि त्याचबरोबर खण, नारळ, सुपारी, हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा, खडीसाखर हे सर्व साहित्य त्या ताटामध्ये ठेवा. ताटात नारळ ठेवताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेला असावी. ही सर्व ओटी देवीसमोर ठेवून आपल्या घरासाठी सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा. या नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गे मातेला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत लवंग अर्पण करा. यामुळे घरातील संकटे दूर होऊन घरात सुखशांती नांदेल. आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी रोज सकाळी लवंगासोबत कापूर जाळा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येऊन घरातील वातावरण शुद्ध होते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी 3 लवंगा लाल कपड्यात बांधून दुर्गा मातेच्या मंदिरात दान करा. यामुळे वैवाहिक जीवन सुखी होऊन पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून लवंग 7 वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी. नोकरीचे योग जुळून येतील. नवरात्रीत एक नारळ घ्या, त्याभोवती एक रक्षासुरत बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा. नवरात्रीनंतर तो नारळ फोडून त्याचा प्रसाद करून सगळ्यांना वाटा. या नारळाच्या प्रसादाने सर्व रोग व्याधी दूर होतील. हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.